Welcome to all boys and girls in our online class. वर्क अँड एनर्जी यामध्ये आपण वर्क म्हणजे काय पाहिलं, कार्य कधी झालं म्हणावं हे आपल्याला माहीत आहे. When an object exerted by force displaces, then the work is said to be done. कार्य कधी झालं म्हणावं त्यासाठी फोर्स आवश्यक आहे, डिस्प्लेसमेंट होईल. A force applied on an object causes its displacement, then it's called work is done. वर्कचा फॉर्म्युला मिळाला F into S. जर एखाद्या वेळेस डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन वेगळी असेल त्यावेळेस फॉर्म्युला भेटला W equal to Fs cos theta. त्यानंतर वर्कची युनिट काढली आपण MKS मध्ये जूल, CGS मध्ये अर्थ. 1 joule equal to 10 to the power 7 अर्थ. वर्कचे टाइप्स पाहिले, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो. पॉझिटिव्ह वर्क कधी बनणार? इफ द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर सेम, देन इट इज कॉल्ड पॉझिटिव्ह वर्क. निगेटिव्ह वर्क कधी बनणार? इफ द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर ऑपोजिट, देन इट इज कॉल्ड निगेटिव्ह वर्क. झिरो वर्क कधी बनणार? इफ देर इज नो डिस्प्लेसमेंट, इट इज कॉल्ड झिरो. आणखीन काय सांगता येईल? इफ द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर, देन इट इज ऑल्सो कॉल्ड वर्क इज झिरो. त्यानंतर वर्क झाल्यानंतर आपण आता नेक्स्ट बघूया, नेक्स्ट पार्ट बघूया एनर्जी. वर्क अँड एनर्जी पैकी वर्कचा पार्ट झालाय, आता आपण येऊ एनर्जीकडे. ओके, एनर्जी म्हणजे काय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर काही एक्झाम्पल्स बघूया आपण. व्हाय डज इट हॅपन? या एक्झाम्पल मध्ये बघा या गोष्टी का घडत आहेत त्याच्यावरून आपल्याला एनर्जीची डेफिनेशन सांगतात. इफ अ पॉट हॅव्हिंग अ प्लांट इज केप्ट इन द डार्क, द प्लांट लँडिशेस. जर आपण एखादं प्लांट घेतलं, घरी आपण कुंडीमध्ये प्लांट लावलेला आहे समजा, ते आपण 1-2 दिवस अंधारात ठेवलं, घरात ठेवलं, अंधारात ठेवलं, ते जे रोपट आहे ते काय होणार? वाळून जाणार. कारण सोलार एनर्जी नसल्यामुळे. कोणती एनर्जी? सोलार. सूर्यप्रकाश नसल्यामुळे वनस्पती स्वतःचं अन्न तयार करू शकत नाही. अन्न तयार करण्यासाठी त्यांना एनर्जीची आवश्यकता आहे, सोलर एनर्जीची, तरच ते प्लांट टिकेल. म्हणून ते प्लांट काय झालं? नष्ट झालं. तर या ठिकाणी लक्षात घ्या, सोलार एनर्जीमुळेच वनस्पती अन्न तयार करतात आणि टिकून राहतात, म्हणून ती एनर्जी आवश्यक. आणि या सोलार एनर्जीमुळेच ते कोणतं कार्य करू शकले? प्रिपरेशन ऑफ फूड, प्रोडक्शन ऑफ फूड, स्वतःचं अन्न तयार करू शकले. Second example, on increasing the volume of a music system or TV beyond a limit, the vessels in house start vibrating. घरी तुमच्या म्युझिक सिस्टीम असेल, टीव्ही असेल, तिचा आवाज वाढवा, खूप जास्त वाढवा. खूप जास्त वाढवल्यानंतर काय होईल? घरामध्ये भांडे व्हायब्रेट होतात. कशामुळे व्हायब्रेट होत आहेत? खूप प्रचंड आवाज तयार होत आहे. आवाजामध्ये सुद्धा एनर्जी आहे, साऊंड एनर्जी आहे. आणि या एनर्जीमुळं भांड्यांचं व्हायब्रेशन झालं, म्हणजे तिथं वर्क झालं. आणि ते व्हायब्रेशनसाठी कोणती एनर्जी यूज झाली? साऊंड एनर्जी. कलेक्टिंग सनलाइट ऑन पेपर विथ हेल्प ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स बर्स्ट द पेपर. हा प्रयोग तुम्ही सर्वांनी करून पाहिला असेल की उन्हामध्ये आपण एक पेज घेतो, कॉन्व्हेक्स लेन्स घ्या, एक भिंग घ्या, उन्हामध्ये ठेवा आणि त्या कागदाच्या वर ठेवल्यानंतर सूर्यप्रकाश एकत्रित होऊन त्या कागदावर पडतो आणि कागद पेट घेतो. पेट घेता येते कोणती एनर्जी मिळाली? लाईट एनर्जी, सोलार एनर्जी, लाईट एनर्जी. या लाईट एनर्जीचा तिथे यूज झाला आणि वर्क झालं. या सगळ्या एक्झाम्पलवरून असं सांगता येईल की एनर्जी म्हणजे काय? एनर्जी म्हणजे कार्य करण्याची क्षमता. एनर्जी शिवाय आपण कुठलंही कार्य करू शकत नाही. या सगळ्या उदाहरणामध्ये एनर्जीचा वापर झालेला आहे. पहिल्या उदाहरणामध्ये जे आपण
प्लांटला कोणती एनर्जी लागते? सोलार एनर्जी. विद्युत सिस्टीममुळे कोणती एनर्जी झाली? साऊंड एनर्जी. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल पाहिलं आपण लाईट एनर्जी. या सगळ्या एनर्जीचा वापर होऊन वर्क झालेला आहे. म्हणून एनर्जी म्हणजेच काय? कार्य करण्याची क्षमता. कॅपॅसिटी टू डू वर्क इज नोन ॲज एनर्जी. एनर्जी इज द कॅपॅसिटी टू परफॉर्म वर्क इज नो, त्याला सुद्धा आपण वर्क म्हणतो. कॅपॅसिटी टू डू वर्क और कॅपॅसिटी टू परफॉर्म वर्क इज नोन ॲज एनर्जी. तर एनर्जी असल्याशिवाय कार्य होत नाही. म्हणून हे दोन्ही एकमेकाशी संबंधित आहेत, रिलेटेड आहेत. म्हणून एनर्जी शिवाय कार्य होत नाही. यामुळे एनर्जी आणि वर्क यांची युनिट सेम आहे. SI युनिट अँड CGS युनिट्स ऑफ वर्क अँड एनर्जी आर सेम. मागे आपण वर्कचे पाहिलं युनिट काय आहे? MKS मध्ये जूल, CGS मध्ये अर्थ. म्हणून एनर्जीचे सुद्धा युनिट ते झाले. MKS मध्ये जूल, CGS मध्ये अर्थ. अँड वी नो दॅट 1 जूल इक्वल टू 10 to the power 7 अर्थ. हे लक्षात ठेवा. पुढे ह्याचे अनेक उदाहरणं पाहिले की एनर्जी जी आहे, एनर्जीचे अनेक टाइप्स आहेत. एनर्जी इज अवेलेबल इन डिफरंट टाइप्स, वेगवेगळ्या टाइप्समध्ये असते. आणि ह्या एनर्जीचं कन्व्हर्जन होत असते वन टाइप टू अनदर टाइप, आणि तेव्हा वर्क डन होत असते. ओके, कोणकोणते टाइप्स आहेत एनर्जीचे? मेकॅनिकल एनर्जी आहे, लाईट एनर्जी आहे, साऊंड एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल, न्यूक्लिअर एनर्जी. अशा अनेक प्रकार आहेत एनर्जीचे. पण यापैकी आपल्याला मेकॅनिकल एनर्जी बघायची. मेकॅनिकल एनर्जीचे दोन टाइप्स, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. दोन एनर्जी कोणत्या बघायच्या? कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. दोन्ही मेकॅनिकल एनर्जीचे प्रकार. तर त्यापैकी पहिल्यांदा बघूया आपण कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी गतीची ऊर्जा. आता कायनेटिक एनर्जी कशी ओळखणार त्यासाठी एक उदाहरण घेऊया. बघा, व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग केसेस. अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राइक्स द स्टंप. फास्ट बॉलर आहे आणि बॉल टाकला, स्टंपला लागला, काय होईल? फास्ट बॉल असल्यामुळे तो स्टंप काय होता? पूर्वी थांबलेला, तो उडून पडेल मागे. स्थिर असूनही तो काय मोशन मध्ये आहे. कारण काय? कारण बॉल हा मोशन मध्ये होता, त्याच्यामध्ये होती एनर्जी. ती एनर्जी मिळाली स्टंपला, आणि त्यामुळे स्टंप जो स्थिर होता स्टेशनरी, तो मोशन मध्ये आला. काही काही वेळेस स्टंप तुटतो सुद्धा, एवढी एनर्जी त्या बॉलमध्ये असते. पण ही बॉलमध्ये एनर्जी कोणामुळे आली? मोशनमुळे, गतीमुळे. आणि ती एनर्जी कोणाला मिळाली? स्टंपला. अशा एनर्जीला आपण कायनेटिक एनर्जी. कारण ही एनर्जी कोणामुळे मिळाली? मोशनमुळे असल्यामुळे मिळाली. दुसरं उदाहरण बघा. The striker hits a point on the carom board. कॅरम बोर्ड खेळताना स्ट्रायकरने कॉइनला हिट करतो, काय होईल? स्ट्रायकर ऑलरेडी मोशन मध्ये होता, तो जाऊन कॉइन्स लागतो, कॉइन्स सुद्धा मोशन मध्ये येतो, थांबलेल्या कॉइन्स मोशन. कारण स्ट्रायकर मधली कायनेटिक एनर्जी त्यांना मिळते आणि ते कार्य करतात. थर्ड एक्झाम्पल, वन मार्बल स्ट्राइक्स अनदर इन अ गेम ऑफ मार्बल्स. गोट्या खेळत असताना एक गोटी जेव्हा आपण दुसऱ्या गोटीला मारतो, ती थांबलेली गोटी सुद्धा मोशन मध्ये येते. कारण जी गोटी आपण फेकत आहोत ती मोशन मध्ये आहे. मोशन मध्ये असल्यामुळे त्याच्यात एनर्जी आहे, आणि ती एनर्जी थांबलेल्या गोटीला मिळाली, ती पुन्हा मोशन मध्ये आहे. म्हणजे या सगळ्या उदाहरणावरून सांगता येते की जेव्हा एखादी वस्तू मोशन मध्ये असेल, गतीमध्ये असेल, तर तिच्यामध्ये ऊर्जा असते, एनर्जी असते. तीच एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी. कोणती एनर्जी? कायनेटिक. सो एनर्जी possessed by body due to its motion it is called kinetic energy. वस्तूला एनर्जी तिच्या गतीमुळे मिळत असेल, ती एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी. एनर्जी possessed by body due to its motion it is called kinetic energy. आता ही कायनेटिक एनर्जी कशी मिळते? की जेव्हा एखादी वस्तू मोशन मध्ये आहे, मोशन मध्ये असलेली वस्तू स्टेशनरी ऑब्जेक्टला मोशन मध्ये आणते, धडकल्यानंतर. उदाहरणार्थ आपण गोटीचे घेतले की
उदाहरण, मोशनमधली गोटी स्थिर असलेल्या गोटीला, तेव्हा ती तिला फोर्स लावतो आणि फोर्स लावल्यामुळे त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट होते आणि तेव्हा वर्क होतं आणि ते वर्क म्हणजेच कायनेटिक एनर्जी. त्याच कायनेटिक एनर्जीचा वापर होऊनच वर्क होते. म्हणून याचा वापर करून आपण काय करूया, कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन काढूया. काय काढूया, कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन काढूया, फॉर्म्युला काढूया. तर लक्षात घ्या, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एखादी वस्तू मोशन मध्ये आहे लक्षात घ्या. सपोज अन ऑब्जेक्ट ऑफ मास m, समजा त्या वस्तूचं मास काय घेऊया, m घेऊया. हॅविंग इनिशियल वेलोसिटी u, सुरुवातीला ती स्थिर आहे. समजा गोटी स्थिर आहे, दुसऱ्या गोटीने आपल्याला मारायचं आहे, फोर्स लावायचा, स्थिर गोटी आहे. इनिशियल वेलोसिटी u घेऊया. इनिशियल वेलोसिटी किती घेऊया, u, आणि ती स्थिर असल्यामुळे काय आहे, 0, स्टेशनरी. आणि त्या गोटीला दुसऱ्या गोटीने आपण मारलं, स्ट्राईक केलं, म्हणजे काय लावला, फोर्स किती लावला, f ला. फोर्स लावल्यामुळे काय झालं, त्या गोटीची वेलोसिटी चेंज होईल, ती मोशन मध्ये येईल. समजा तिची फायनल वेलोसिटी घेऊया v घेऊ. वेलोसिटी चेंज झाली म्हणजे ऍक्सेलरेशन तयार झालं. ऍक्सेलरेशन किती झालं, a. पुन्हा त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट झालं. डिस्प्लेसमेंट किती घेऊया, s. इन टाइम किती वेळामध्ये, t. पहा, हे उदाहरण पहिल्यांदा ग्रहित करा. सपोज an object of mass is stationary having mass m, its initial velocity is u, it is stationary, so its initial velocity becomes 0. When the force F is applied on that object, its velocity changes, its velocity becomes v, so it produces acceleration k and displacement s in time t. अशा वेळेस फोर्स लावला म्हणजे काय झालं, कार्य झालं. सो वी नो दॅट वर्क डनचा काय फॉर्म्युला आहे, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, किंवा आपण काय घेऊया, वर्क डन इज गिवन बाय फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, राईट. ह्या मेन फॉर्म्युल्याचा फोर्सचा फॉर्म्युला आणि डिस्प्लेसमेंट ठेवायचा. फोर्सचा फॉर्म्युला आपण न्यूटन्सचा दिलूया, वर्क डन is given by, according to force of formula upon Newton's second law of motion rule काढला होता. फोर्स इक्वेशन, मास इनटू एक्सेलरेशन, F इक्वल टू m इनटू a. त्यानंतर डिस्प्लेसमेंटचं आपल्याला न्यूटनचं कायनेमॅटिकल इक्वेशन, according to second kinematical equation, काय म्हणते, s equal to ut plus half at². आता याच्यामध्ये इनिशियल वेलोसिटी 0 आहे, काय होईल, s equal to हे 0 होईल, राहील काय, हाफ at². या दोन्ही व्हॅल्यू फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या या फर्स्ट इक्वेशन मध्ये ठेवायचं. द इक्वेशन 1 becomes काय होईल, w इक्वल टू f ठेवलं m इनटू a इनटू s काय, हाफ at². यामध्ये a इनटू a काय होईल, a² t² लिहिण्यापेक्षा आपण लिहूया m इनटू, किंवा हाफ लिहूया अगोदर, m इनटू at ला ब्रॅकेट करूया, दोघांचा स्क्वेअर, a² आहे आणि t². ओके. आता न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन लिहूया, फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. अकॉर्डिंग टू फर्स्ट इक्वेशन, v इक्वल टू u प्लस at, u 0 ठेवा, काय होईल, v इक्वल टू at, राईट. म्हणजे v इक्वल टू at आहे, या इक्वेशन मध्ये ठेवा, at बरोबर v ठेवा, काय होईल मग, द इक्वेशन बिकम्स वर्क इक्वल टू हाफ m, at च्या जागी v ठेवा, v².
आणि हेच वर्क डन कशामुळे झालेलं आहे? कायनेटिक एनर्जीमुळे. म्हणून याच वर्क डनला कायनेटिक एनर्जी म्हणून हाफ mv स्क्वेअर. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी काढायची असेल तर आपल्याला काय पाहिजे? हाफ mv स्क्वेअर. m म्हणजे मास त्या वस्तूचं, v म्हणजे फायनल वेलोसिटी माहिती पाहिजे. त्याच्यावरून आपल्याला कायनेटिक एनर्जी काढता येईल. काय केलं लक्षात आलं? याच्यात कायनेटिक एनर्जी काढायची असेल तर पहिल्यांदा वर्कचा फॉर्म्युला ठेवला, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पुढे फोर्सचा फॉर्म्युला घेतला सेकंड इक्वेशन वरून, सेकंड लॉ वरून. पुन्हा डिस्प्लेसमेंटचा घेतला सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन वरून. u0 ठेवलं. या दोन्ही व्हॅल्यू फर्स्ट मध्ये ठेवा. पुन्हा फर्स्ट कायनेमॅटिकलचा वापर करा आणि आपल्याला कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ mv स्क्वेअर हे एक्सप्रेशन येते. लक्षात. तर अशा पद्धतीने आज आपण एनर्जी म्हणजे काय पाहिलं आणि एनर्जीचा एक प्रकार कायनेटिक एनर्जी म्हणजे काय आणि त्याचा फॉर्म्युला कसा काढायचा हे पाहिलं. ओके.